मित्रांनो, जय संविधान, जय भारत. एका राज्यामध्ये एक व्यापारी होता. तो जनतेला ₹5 किलो दराने धान्य द्यायचा. परंतु कालांतराने त्याच्या मनामध्ये लालच निर्माण झालं आणि त्यानं ठरवलं ₹10 दराने आपण त्या लोकांना धान्य द्यायचं प्रति किलो. परंतु राजाच्या परवानगीशिवाय कुणालाही कोणताही दर वाढवता येत नसे. म्हणून मग तो राजाकडे विनवणी करायला गेला आणि राजाला त्याने सांगितलं, की "महाराज, मला हे काही परवडत नाही. ₹10 किलो दराने मला धान्य विकायची परवानगी द्या." तर राजाने सांगितलं, "ठीक आहे, तुला परवडत नाही. तू काय कर, ₹30 किलो दराने धान्य द्यायला सुरुवात कर." तो म्हणला, "महाराज, असं कसं? हाहाकार माझे लोक परेशान होऊन जातील." राजा म्हणला, "तुला काय करायचंय? मी तुला सांगितलं ना, तू कर आता उद्यापासून." सगळ्या दुकानदारांनी गावामध्ये पाट्या लावल्या. मग ₹30 प्रति किलो दराने म्हणल्यानंतर जनता एकदम अवाक होऊन गेली, की आता हे आपल्याला कसं परवडेल? मग जनतेनं लगेच दाद मागण्यासाठी सगळी जनता राजवाड्याकडे गेली, राजाकडे गेली आणि राजाच्या पुढे आपली घराणी मांडायला सुरुवात केली. राजाने लगेच ते ऐकून घेतलं आणि राजा त्या सगळ्या जनतेच्या पुढे चिडला आणि राजा मोठ्यानं म्हणाला, की त्या व्यापाऱ्याला बोलून आणा, ज्या व्यापाऱ्याने ₹30 किलो दराने धान्य केले. असं करायचं तर त्याला शिरच्छेद करून टाकेल. जनता थोडीशी जरा आता सुखावली, की बरं झालं राजा आपल्या बाजूने आहे. आणि मग लगेच सगळ्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि राजाने त्या व्यापाऱ्याला सांगितलं, की तू माझ्या परवानगीशिवाय येणार नाही. माझ्या परवानगीशिवाय तुला धान्याचा भाव वाढवता येणार नाही. तुला ₹30 किलो प्रति दर करता येणार नाही आणि जर तुला परवडत नसेलच, तर तुला वाढवता येईल, मात्र इतका वाढवता येणार नाही. आता एक्झॅक्टली याच्या निम्म तू धान्याचा दर कर आणि लोकांना निम्म दे. त्याच्यापेक्षा जर जास्त तू केलास, तर तुला शिरच्छेद करण्यात येईल. म्हणजे राजाने त्याला सांगितलं, की तू ₹15 किलो दराने धान्य विक असं म्हणल्यानंतर जी जनता ₹30 ने कंटाळली होती, ती जनता लगेच जल्लोष करायला लागली, उड्या मारायला लागली. महाराजाचा विजय असो, राजाचा विजय असो, म्हणून ते सगळे घोषणा द्यायला सुरुवात केली. सगळीकडे राजाचा जय-जयकार झाला. मनातल्या मनात व्यापारी सुद्धा हसला, मनातल्या मनात राजा सुद्धा हसला. जर अशी जनता जर कुठे भेटत असेल, तर मी म्हणतो जनतेला मूर्ख बनवणार. जर राजा तरबेज असेल, तर जनता राजाचा जयघोष करू लागेल. कुशल राजा, काळजीवाहू राजा, काळजीवाहू सरकार, आपलं सरकार हे फक्त अशाच पद्धतीने होत राहील आणि मला वाटतं ही परिस्थिती काही आणखीन वेगळी नाही. ही सरकारची सध्याची परिस्थिती आहे. धन्यवाद.